मनश्री, सकाळी 10 वाजल्यापासून उपोषण सुरू झालेलं आहे। अनेक नेते मंडळींनी मनोज जरांगे पाटलांशी चर्चा केलेली आहे, त्यांची भेट घेतलेली आहे आणि आता बजरंग सोनवणे सुद्धा पोहोचलेत। नक्कीच पोहोचलेले आहेत। तर एकीकडे आझाद मैदानामध्ये आपण बघतोय की बजरंग बाप्पा सोनवणे हे पोहोचलेले आहेत। गरजेचं झालेलं आहे कारण ज्या पद्धतीने मुंबईमध्ये हे भगवं वादळ आलं आणि मुंबईतले अनेक रस्ते हे आता व्यापलेले आहेत आणि सध्या मी जी दृश्य तुम्हाला दाखवतेय ही दृश्य आहे सीएसएमटी स्थानकावरची। बघा, लोकल ट्रेन सुरू आहेत सध्याच्या वेळेला सुद्धा, मात्र हे संपूर्ण सीएसएमटी हे पूर्ण स्टेशन हे आंदोलकांनी व्यापलेलं आहे। मुंबईकरांची गर्दी आज कमी आणि आंदोलकांची जास्त अशी सध्याची परिस्थिती आहे। दुतर्फा रेल्वे रुळांच्या दुतर्फा या आंदोलकांची गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे। ज्या पद्धतीने मनोज जरांगे सांगितलं की सार्वजनिक वाहतूक सुविधेचा वापर करा, अक्षरशः आपण बघतोय की चटणी भाकरी रुळाच्या बाजूला बसून खातायत। अक्षरशः हे आंदोलक जे आहेत ते आता केवळ रुळावरती उतरलेले नाहीयेत, कारण अर्थातच मुंबईची वाहतूक ही पूर्णतः ठप्प होईल जर हे आंदोलक रुळावरती उतरले तर। मात्र रुळावरती हे आंदोलक उतरलेले नाहीयेत, मात्र रुळाच्या दुतर्फा आपण बघतोय प्लॅटफॉर्म पूर्णतः फक्त आणि फक्त आंदोलकांनी भरून गेलेले आहेत। ट्रेन आपण बघतो आहोत, रूळ क्रॉसिंग सुद्धा होते आहे अधनमधनं, त्यामुळे सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करणं हे अतिशय गरजेचं झालेलं आहे। मुंबईची जीवनवाहिनी आहे, लाईफलाईन आहे लोकल, आणि सगळे मुंबईकर आज जे ऑफिसला निघालेले आहेत ते अर्थातच याच लोकलने प्रवास करतायत। मात्र संपूर्ण सीएसएमटी स्थानक हे महत्त्वाचं टर्मिनस आहे, हे पूर्णतः आंदोलकांनी भरून गेलेलं आहे। अगदी रुळांच्या शेजारी बसून हे जेवण करतायत आणि काही आंदोलक आपण बघतोय की रुळावरती सुद्धा उतरलेले आहेत आणि रुळावरती उतरून हे आंदोलक घोषणाबाजी करतायत, पोलीस त्यांना बाजूला करण्याचं काम करतायत। मात्र रुळाच्या दुतर्फा आपण बघतोय की हे आंदोलक उतरलेले आहेत। अनेक जण रेल्वे क्रॉसिंग करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र पोलिसांसमोरचं हे महत्त्वाचं एक आव्हान म्हणावं लागेल, कारण मुंबईची जीवनवाहिनी ही रेल्वे म्हणून ओळखली जाते आणि सगळ्या आंदोलकांना विनंती केली जाते। मुंबईकर सुद्धा हीच विनंती करतोय आणि झी 24 तास देखील हेच आवाहन आहे की मुंबईची लाईफलाईन थांबता कामा नये, रुळांवरती उतरू नका, हे आवाहन आता आंदोलकांना केलं जातंय। सीएसएमटी स्थानकावरची ही दृश्य आहेत, संपूर्ण सीएसएमटी स्थानक हे अक्षरशः आंदोलकांनी भरून गेलेलं आहे, व्यापलेलं आहे आंदोलकांनी। आणि मराठ्यांचं हे भगवं वादळ आपल्याला मुंबईच्या या महत्त्वाच्या टर्मिनसवर येताना बघायला मिळतंय। त्यामुळे एकीकडे आझाद मैदान असेल, ईस्टर्न फ्रीवे असेल, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल, अगदी अटल सेतू सुद्धा जाम असल्याची माहिती मिळते। अटल सेतूवर सुद्धा आपल्याला या ठिकाणी आंदोलकांनी ठिय्या मांडलेला बघायला मिळतो आहे। त्यामुळे दक्षिण मुंबई संपूर्णतः या आंदोलकांनी भरून गेलेली आहे असं मला वाटतं। त्याच्यामुळे एकंदरीत पद्धतीने मुंबईमध्ये हे भगवं वादळ आहे, हे महत्त्वाचं आहे। रुळांवर उतरू नका सांगितलं जातंय तुम्हाला, रुळांवर उतरू नका नाहीतर मुंबई बंद पडेल। नाही उतरत, आम्ही नियमाचं पालन करू, आम्ही नियमाचं पालन करूनच आम्ही तर आलोय। आमचे मनोज जरांगे पाटील जे सांगितलेत आम्ही तेच करतो, शांततेने आंदोलन करणार आहे। आणि त्या सदावर्तीला सांगा त्याचा बाप मुंबईमध्ये आलाय, त्या सदावर्तीला सांगा त्याचा बाप मुंबईमध्ये आलाय। काची मुंबई मराठी माणसाची मुंबई आरक्षणाला पाहिजे नाही, कुणाच्या बापाचं गेलं किती वर्ष झालं आमचं आरक्षण आमच्या हक्कात। आणि ही दृश्य आहेत खरं तर धडकी भरवणारी हे दृश्य म्हणायला पाहिजे, कारण गर्दी अलर्ट आहे। मुंबईची जीवनवाहिनी या आंदोलनाच्या दरम्यान सुद्धा सुरू आहे। आजपर्यंत अनेक आंदोलनं बघितली मुंबईने, अनेक समस्या बघितलेल्या आहेत, मुंबईची लाईफलाईन थांबलेली नाहीये आणि आता सुद्धा या मुंबईच्या लोकल समोर फक्त एक मराठा लाख मराठाचा एल्गार घुमतोय, पाटील पाटील अशा घोषणा घुमतायत। हे मराठा आंदोलकांनी संपूर्णतः या मुंबईवर, दक्षिण मुंबईवर पूर्णतः
केलेली आहे. आम्ही प्रयत्न करतो की आम्हाला लोकलकडे जाऊ द्या. काही मुंबईकर सुद्धा तिकडे आहेत, त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत. कुठून आलात तुम्ही? आम्ही अक्कलकोट आरक्षणाच्या हक्कासाठी. आता मुंबईच्या या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही आहात, इथे झोपायची व्यवस्था कुठे आहे? तुम्ही जेवणार कुठे आहात? आम्ही जेवण स्वतःच आणलोय. 1 महिना थांबणार आहोत. 1 महिना आम्ही इथून हलणार नाही. आम्हाला मिळेल तिथं आम्ही थांबणार. आम्ही इथून आरक्षण भेटल्याशिवाय कुठे जाणार नाही. बरं, आम्हाला जरा मागे जाऊ द्या. मुंबईची जी लोकल आहे ती सुद्धा आम्हाला प्रेक्षकांना दाखवायची आहे आणि सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलेली आहे. आणि आपण बघतोय की पोलिसांनी इथे आता कडेकोट बंदोबस्त केलेला आहे. मुंबईच्या लोकलमध्ये सुद्धा आपल्याला पहारा दिसतो आहे. इकडे रेल्वे पोलीस असतील किंवा मुंबई पोलीस असतील, हे संपूर्णतः या ठिकाणी आहेत. आणि आपण बघतोय की सर्वसामान्य मुंबईकर आणि त्यासोबतच जे मराठा आंदोलक आहेत ते सुद्धा इथे आलेत. तुम्ही मुंबईतनं रोज ट्रॅव्हल करताय? अनेक मुंबईकर आहेत खरं तर इथे, मात्र आज मुंबईकरांची संख्या कमी आणि आंदोलकांची संख्या जास्त अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. अनेक मुंबईकर सुद्धा आहेत. तुम्ही मुंबईतले आहात का? आंदोलनात आलात की मुंबईतले आहेत? बसा खाली बसा. आंदोलनासाठी आलोय. तुम्ही मुंबईतले आहात? मुंबईतला आहात. रोज ट्रॅव्हल करता लोकांनी. आज आंदोलनाची कल्पना होती तुम्हाला? हा मोर्चा येणार आहे, आंदोलन येणार याची? मला काय ऐकायला नाहीत का? आंदोलनाची कल्पना होती का इतकी गर्दी होईल इकडे? नाही माहिती होती, पण अचानक आले तेव्हा एकदम गर्दी दिसला, तर परत ऑफिसवरून सुट्टी भेटली आम्हाला. अच्छा, आज ऑफिसने सुट्टी दिली आहे तुम्हाला? हो, हाफ डे दिले. कुठल्या? इथल्या दक्षिण मुंबईतल्या ऑफिस नाही, दक्षिण मुंबईत आहे तुमचं? हो. आपण बघतोय की खासगी कार्यालयांना सुट्टी दिलेली आहे. दक्षिण मुंबई ही संपूर्णतः पॅक झाली आहे, पूर्ण जाम झालेली आहे. पूर्ण माझ्या आजूबाजूला तुम्ही बघाल की सर्वसामान्य मुंबईकरांना प्रवास करू द्यावा म्हणून आता पोलीस सुद्धा ही लोकल खाली करतायत. ज्या मराठा आंदोलकांना प्रवास करायचा नाहीये त्यांनी खाली उतरावं असं आवाहन केलं जात आहे. जे सर्वसामान्य मुंबईकर आहेत त्यांना प्रवास करू द्या, ज्यांना घरी जायचंय, ज्यांना ऑफिसला जायचंय त्यांना प्रवास करू द्या असं आवाहन केलं जात आहे. आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांनी सुद्धा सहकार्य करावं असं आवाहन आता आहे. तुम्ही समन्वयक आहात का? काय आवाहन करताय? मॅडम बोलतो. तुम्ही समन्वयक आहात? तर एकंदरीतच रेल्वेचे अधिकारी सुद्धा आहेत, काही स्वयंसेवक आहेत, साध्या वेशातले पोलीस आहेत की जे ही सगळी गर्दी मॅनेज करतायत. काही महिला इकडे आहेत आपल्या सोबत. मला सांगा की ऑफिसला सुट्टी मिळाली का तुम्हाला? काय ऑफिसने सुट्टी डिक्लेअर? डॉक्टर आहे आणि पेशंट नाही आलं कारण की सगळं घाबरलं. आज सगळीकडे बंद होतं म्हणून पेशंट्स आले नाही आहेत. आम्ही अर्धा दिवस बसून परत जातोय आणि इथे स्टेशनला पण पोहोचायला एवढा त्रास झाला आहे की विचारू नका. तुमचं क्लिनिक आहे? तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम करता? क्लिनिक आहे आमच्या DN रोडवर क्लिनिक आहे. पेशंट्स आले नाहीत कारण गाड्या येत नाही, बसेस येत नाही, काहीच येत नाहीये आणि इथे खूपच त्रास झाला. कल्पना होती या आंदोलनाची? नाही, जराही पण नाही, अजिबात नाही. प्रशासन कमी पडलंय गर्दी हाताळण्यात असं वाटतंय का? पण गर्दीच एवढी जास्त आहे ना, काय करू शकणार ते? पण प्रशासन काय करू शकतं? गर्दीच एवढी आहे, काही करू शकत नाही. की मुंबईकरांनी सुद्धा आपल्याला सहकार्य करावं असं आवाहन मनोज जरांगेंनी केलेलं आहे. त्याच्यामुळे मराठा आंदोलकांनी या स्टेशनवरती जो ठिय्या मांडलाय समोर माझ्या तुम्ही बघताय की अक्षरशः स्टेशनच्या दुतर्फा आता लोकांनी झोपण्याची सोय केलेली आहे. याच ठिकाणी आपण अन्न शिजवणार आणि 1 महिना आम्ही राहण्याची तयारी करून मुंबईत आलेलो आहोत असं यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे संपूर्णतः या आंदोलकांना आता आवाहन केलं जात आहे की कुठेही मुंबईची लाईफलाईन थांबू नये, कुठेही मुंबईचे रस्ते बंद पडू नयेत. याकरताच आता मनोज जरांगेंनी सुद्धा आवाहन केलं होतं की 2 तासांमध्ये मुंबईची वाहतूक कोंडी सुटावी. मात्र ही माहिती मिळते की ईस्टर्न फ्रीवे असेल, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल, अटल सेतू असेल, हे पूर्णतः पॅक आहेत. दक्षिण मुंबई ही आता जवळपास आपण म्हणू शकतो की या आंदोलकांनी व्यापून टाकलेली आहे. तर मनोज जरांगेंनी आवाहन केलं होतं मुंबईकरांना त्रास नको,